आज आपण पाठ 11वा कठीण समय येता याचे लेखक मनोहर भोसले. बघा मी पाठ वाचते, लक्ष द्या. कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव. बघा कृष्णाकाठी म्हणजे काय की एक नदी. कृष्णा ही दक्षिण महाराष्ट्रातील एक नदी. या पाठामध्ये तुम्हाला ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला अपघात झालेला आहे. त्यावेळी गावच्या स्थानिक तरुण पत्रकारांनी व जवळच्या शाळेतल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गाडीवान, त्याची बायको व लेक यांना संकटातून कसे वाचवले याची उद्बोधक हकीकत या पाठात वर्णन केलेली. बघा कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव. कृष्णाकाठी म्हणजे काय की कृष्णा ही दक्षिण महाराष्ट्रातील एक नदी. तिच्या किनाऱ्यावर एक राजापूर हे एक गाव होते. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. साखर कारखाना तर सगळ्यांना माहिती आहे. साखर कारखाना म्हणजे काय की कारखान्यामध्ये साखर बनवली जाते. या परिसर म्हणजे काय की तेवढा परिसर म्हणजे अवतीभोवती ते ठिकाण, त्या मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. ऊसाची वाहतूक पहिले लोक बैलगाडीतून करत होते. आता मोठ्या मोठ्या ट्रक, गाड्या त्यातून केली जाते. तर कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. कारखान्यापर्यंत म्हणजे बैलगाडीतून जे वाहतूक केली जात होती ऊसांची, तर त्या कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते होते. कच्चे पक्के रस्ते म्हणजे काय की कुठे खड्डा किंवा कुठे मध्येच कच्चे पक्के म्हणजे काय, जे रस्ते ते पक्के नव्हते. कुठे खड्डे राहत होते, कुठे पावसाने खड्डे झालेले, कुठे पाणी तुंबलेलं, असे रस्ते. एकामागून एक ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात. एकामागून एक गाड्या कारखान्याकडे जात होत्या. पण एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. एके दिवशी काय झालं, बैल थकला म्हणजे काय की तो चालून थकला. त्यामुळे ती एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती. मुंडासे म्हणजे काय की डोक्याला बांधायचे पागोटे. गुंडाळलेल्या गाडीवान गाडी हाकत होता. हाकत म्हणजे काय की तो चालवत होता. गाडीवर त्याची 7-8 वर्षाची मुलगी व बाजूलाच त्याची बायको बसलेली होती. गाडीवर बघा त्याची 7-8 वर्षाची मुलगी व बाजूला त्याची बायको बसलेले होते. तर ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला. बघा ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला आली. बंधारा म्हणजे काय, बांध. रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला. बैलगाडीचे एक चाक निखळून बाजूला पडले. बघा बैलगाडीचे एक चाक काय झाले, खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे ते चाक निघून गेले. निखळून म्हणजे काय की जागेवरून सुटून जाणे. ऊसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली. कलल्यामुळे म्हणजे बघा, कलणे म्हणजे काय, वाकणे. ती गाडी वाकली एका खड्ड्यामुळे. मग त्याची बायको काय झाली, त्या खड्ड्यात जाऊन पडली. वरून ऊसाचे बांधे तिच्या अंगावर पडू लागले. ऊसाचे बांधे म्हणजे काय की ऊसाने ऊस पूर्ण त्यामध्ये पॅक केलेला, ऊसाची मुळी. मग तिच्या अंगावर ते पडू लागले थोडे थोडे. गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली. गाडीवान बैलाचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला. त्याची मुलगी सुद्धा
थोडे एकीकडे फेकली गेली. एकीकडे म्हणजे काय की लांब फेकल्या गेली. आणि गाडीवाल्याने कासरा म्हणजे काय की ते बैलांना धरून आपण बैलांच्या याच्यात दोरी जी बांधली जाते गळ्यामध्ये, तो कासरा, तो धरून गाडी एका ठिकाणी लावू लागला. पण गाडी उलटली आणि बैलांच्या गळ्याला एकाकी फास बसला. गाडी काय झाली? उलटली म्हणजे काय, ती मागे आली आणि बैलाच्या गळ्याला एकाकी फास बसला. फास म्हणजे काय की गळ्याला दोर रुतणे. तो खड्डा तर उसाने पूर्ण झाकला गेला. तो खड्डा काय झाला? उसाने झाकला गेला आणि त्याची बायको त्या उसाखाली दबल्या गेली. नंतर नेमके याच वेळी 2 स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते. त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकलवर रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले. पहिल्यांदा बैलांचा गळफास सोडून ते गाडीवानाकडे वळाले. गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला. पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. बघा, म्हणजे गाडीवाल्याने त्याच्या मुलीला उचलून तो सकू सकू म्हणत गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत होता. पण त्याची बायको काय त्याला दिसत नव्हत्या. मोटरसायकलवरून आलेल्या एक तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाढे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पळवली. म्हणजे एका तरुणाने काय केलं की त्याने हा प्रसंग सर्व बघितला आणि प्रसंग बघून त्याला वाटले की कोणीतरी आपल्याला मदतीला आले पाहिजे. त्यामुळे तो गाडी घेऊन पुढे गेला आणि शाळकरी मुले म्हणजे शाळेतल्या मुलांचे पाढे ऐकू येत होते त्या दिशेला त्याने त्याची गाडी वळवली. शाळेच्या पायरींशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला. त्याने काय केलं की शाळेच्या पायरीशी म्हणजे काय, शाळेच्या ज्या पायऱ्या होत्या तिथे बाईक लावून त्याने थेट गुरुजींच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, सर, रस्त्यावर उसांची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाईक खाली दबून गेलेली आहे. त्याने हा सगळा प्रसंग शिक्षकांना सांगितला. त्या बाईचा जीव वाचवायला हवा. मुलांनी तिच्या अंगावरील उसांचे बांधे उचलले तरी ती बाई वाचेल, लवकर चला प्लीज. तर त्या मुलाने सांगितलं की आपण काही मुलांना तिथे नेऊ आणि त्या बाईला वाचवू. शिक्षकांनी लगेच सूचना केली, मुलांनो, आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे. अपघात म्हणजे काय की ॲक्सिडेंट, दुर्घटना. तिकडे लवकर चला, शाळेच्या बाहेर पडा. तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभरा वर्गाबाहेर आले. सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळाकडे गेले. पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने अडवण्यासाठी 4 मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली. म्हणजे पलटी झालेल्या गाडीजवळ येतानाच दोन्हीकडील वाहने म्हणजे ह्या बाजूने दोन्हीकडील वाहने म्हणजे येणारे जाणारे अडवण्यासाठी 4 मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली. काही मुले भराभर ऊस उपसू लागली. ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निपचित पडली होती. बघा, म्हणजे पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने त्यांनी अडवली आणि अडवल्यानंतर काही मुलांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोरखंड बांधून गाडी जी उलटी झालेली होती ती सरळ केली आणि काही मुलांनी बराबर ऊस उपसू लागले. ज्या खड्ड्यात ऊस पडलेला होता, जी बाई होती ते ऊस उपसू लागले. ऊसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निपचित पडली होती. सर्वांच्या काळजात धस्स झाले.
धस्स झाले, म्हणजे सगळे चकित झाले, कारण तिचा श्वासही गुदमरला होता. ते 2 तरुण, शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली आणले. गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच होती. बघा, रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली तिच्या आईला आणलं आणि गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखं ती भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहत होती. भेदरलेल्या म्हणजे काय की घाबरलेल्या नजरेने. शॉक बसणे म्हणजे काय की मनाला हादरा बसणे किंवा धक्का बसणे. विद्यार्थिनींपैकी काहींनी त्या बाईच्या हातापायांचे तळवे घासले, तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला. कृत्रिम म्हणजे काय की खोटे लटके. बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली. तशी ए आयो म्हणून तिच्या मुलीने तिला मिठी मारली. सगळ्यांना हायवेसे वाटले. मुलांचेही डोळे पाणावले. त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी. इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. बघा, इतक्यात काय झालं, शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन स्वतः मुख्याध्यापक त्या ठिकाणी आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापसाच्या आयोडीन बोळ्यांनी आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या. आयोडीन म्हणजे काय की जखम बरी होण्यासाठी लावण्याचे औषध. जखमी मुलीच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमेवर पट्टी बांधली. त्या मुलीला सुद्धा कपाळाला लागलं होतं, त्यामुळे ते रक्त पुसून त्या जखमेवर सुद्धा पट्टी करण्यात आली. गाडीवानाची बायको वेदनांनी विव्हाळत होती. विव्हाळणे म्हणजे काय की कळवळणे. कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे. फ्रॅक्चर म्हणजे काय की हात मोडलेला असावा. इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली. विद्यार्थ्यांनी ती थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. बघा, इतक्यात एक कोणती गाडी आली? सुमो गाडी. ती गाडी विद्यार्थ्यांनी थांबवली. तिच्यातले प्रवासी खाली उतरले आणि प्रसंग बघून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली. त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला. समोरून येणारी वाहने बाजूला होत होती. जखमी मायलेकी, गाडीवान, एक तरुण, एक शिक्षक आणि 4 विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालयाकडे निघाली. बघा पुढे. इकडे अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे गेलेल्या बैलगाड्यांवरचे काही गाडीवान मागे आले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलासह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोचले. बघा, अपघात झाल्याची बातमी कळताच पुढे काय झाले, बैलगाड्यावरचे काही गाडीवान मागे आले. म्हणजे त्यांना कळलं की आपल्या मागे जी गाडी होती त्या गाडीचा अपघात झालेला आहे. म्हणून काही गाडीवाल्यांनी ते मागे फिरले. त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलासह हळूहळू मार्गी लावली. काही गाडीवान रुग्णालयात पोचले. त्या 2 तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोचले. कर्ज उसनवारीने अगोदरच खचलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती. कारखान्याचे अधिकारी त्यांच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले, घाबरू नका, तुमच्या मदतीला किती लोक आलेत पहा. गाडीवान गोंधळला होता.
त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक म्हणाले, तुमची बायको जिवंत आहे. हीच लाख मौलाची गोष्ट. काळजी करू नका, त्या लवकर बऱ्या होतील. कारखान्याचे अधिकारी म्हणाले, दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू, तुझ्या कामाचेही पाहू. तुला आणखी काही हवे असल्यास सांग. धक्का बसलेल्या त्या गाडीवाल्याला हुदके आवरता आवरेनात. हुदके म्हणजे काय, की रडताना तोंडातून येणारा आवाज. अधिकाऱ्यांच्या आश्वासाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे, गुरुजींचे पाय धरून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या 2 तरुणांनी मदत केली ते पत्रकारच होते. त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांना केलेल्या आपत्ती व्यवसाय स्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले. अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठवली.